शेवटचा अध्याय आहे। हा अध्याय कशासाठी आहे? विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं तात्पर्य प्रतिपादन केलेलं आहे। संपूर्ण संसार म्हणजे जन्म मरण वावो करून म्हणजे खोटं समजून स्वस्वरूपाच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर होण्यासाठी किंवा करण्यासाठी जो अध्याय आहे तो म्हणजे हा 15वा अध्याय आहे। करुणी संसार वाओ स्वरूपी अहं ते ठाओ वावया ध्याओ 15वा असं माऊलीनं सांगितले। माऊलीचं बोलणं म्हणजे सूत्रम सूत्र विदो विदु अल्पाक्षरम असौदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभम अनवेद्यंच सूत्रम सूत्र विदो विदु या श्लोकाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं असतं। जसं सूर्याचं बिंब दिसायला छोटं पण त्याच्या ठिकाणी प्रकाश संपूर्ण त्रिभुवनाला देऊन सुद्धा शिल्लक आहे। म्हणजे एकटा सूर्य सर्वांना प्रकाश देण्यामध्ये समर्थ असून त्याच्याकडे भरपूर प्रकाश जसा शिल्लक असतो तसं ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन हे कसं आहे? शब्दाची व्याप्ती तेने पाळे अनुभवावी जैसे बिंब तरी बचके वढे परिप्रकाशात त्रैलोक्य ठोकळे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी असं माऊलीनं म्हटलेलं आहे। या ज्ञानेश्वर महाराजांच्या उक्तीप्रमाणे या अध्यायाचं महत्व आहे। अत्यंत गोड अशा पद्धतीचा हा अध्याय आहे। संसार कसा आहे या संसार वृक्षाचं यथार्थ वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे। या संसारातून सुटायचं कसं याच्याकरता तेही वर्म सांगितलेलं आहे। जीवाची व्याख्या सांगितली, ईश्वराची व्याख्या सांगितली आणि जीव आणि ईश्वर यांच्या ही पलीकडे असलेल्या उत्तम पुरुषाचं चिंतन तेही याच अध्यायात सांगितलेलं आहे। जीवाला जगत कळालं पाहिजे, जीवाला जीव कळाला पाहिजे, जीवाला ईश्वर कळाला पाहिजे आणि या तीनही वस्तूंच्या पलीकडे असलेल्या उत्तम पुरुषाचं सुद्धा यथार्थ ज्ञान झालं पाहिजे याच्याकरिता हा अध्याय आहे। पंचदशीकारांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सदा विचारे तस्मात् जगत जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मा एव शिष्यते। जीव भाव जगत भाव आणि ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा मायेमुळे आलेला ईश्वर भाव बाधित केल्यानंतर जे शिल्लक राहतं ते आत्म्याचं स्वरूप असतं, तेच परमात्म्याचं स्वरूप असतं, ते जीवाचं सुद्धा अधिष्ठान असतं। जीव आणि परमात्मा वेगळा नाही हे सांगण्यासाठी हे सर्व अध्याय आहेत। असतो आपण आता या 15व्या अध्यायाचं वाचन करूया। ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचदशोऽध्यायः। श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणः प्रवृद्धा विषयः प्रबालाः।
अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर् गच्छन्त्यमूढाः पदमव्ययम् तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चापिक्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ति चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चन्द्रमस्यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयामि यमोजसा उष्णामि चौषधीः सर्वास् सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राण्यां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदावृतः यो लोकत्रयमाविश्य विभर्त्य व्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितपुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद् भजति माम् सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्र इदमुक्तं मया नघ
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे